25 सप्टेंबर रोजी हिंदवडी पोलीस स्टेशनला एक 28 ते 30 वर्षाची महिला आली. ती म्हणाली, साहेब, कालपासून म्हणजे दिनांक 24 सप्टेंबरपासून माझा नवरा किशोर पवार हा न सांगताच निघून गेला आहे आणि तो मिळत नाही आणि त्याचा फोन देखील लागत नाही. ही माहिती ऐकून पोलिसांनी तिची मिसिंग कंप्लेंट दाखल केली आणि तिच्या नवऱ्याचा शोध चालू केला. किशोर राहत असलेल्या ठिकाणी पोलीस कर्मचारी गेले आणि त्यांनी रेणुका पवार हिच्याकडे तसेच तिच्या 2 मुलाकडे देखील चौकशी केली. रेणुका काही बोलत नव्हती. मात्र रेणुकाचा मुलगा रोहन किशोर पवार याने सांगितले की त्याचे वडील किशोर हे दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता अक्षय खिलारे याच्या मोटरसायकलवर बसून गेले आहे आणि तेव्हापासून ते घरी आले नाही. किशोर अक्षयच्या गाडीवर गेल्याची माहिती मिळाल्याने अक्षयचा शोध घेण्यात आला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली, परंतु अक्षय काही व्यवस्थित माहिती सांगत नव्हता. मग त्याला वरिष्ठांसमोर उभे करण्यात आले. खाक्या दाखवल्यानंतर तो बोलू लागला आणि त्याने एक भयंकर घटना पोलिसांना सांगितली. त्याला सोबत घेऊन पोलीस पथक खासगी वाहनाने तामिनी घाटाकडे जाण्यास निघाले. किशोर पवार याचा भाऊ ईश्वर यालाही सोबत घेतले. पोलीस पथकाने मुळशी डॅमच्या धरणाच्या पाण्यात जाऊन पाहणी केली असता तिथे धरणाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. तो ईश्वर पवारला दाखवला असता त्याने तो मृतदेह किशोर पवार याचा असल्याचे सांगितले. बायकोनेच नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. किशोर प्रल्हाद पवार वय 35 हा मूळचा मराठवाड्यामधील एका खेडेगावातील रहिवासी होता. तो काही वर्षापासून पुणे पिंपरी चिंचवड परिसरात कामधंद्यासाठी आला होता. तो बायको रेणुका पवार वय 30 व 2 मुलांसह राहत होता. किशोर हा औंध रोड येथे हाऊसकीपिंगचे काम करत होता, तर सुसगावमध्ये चांदेरे यांची रूम भाड्याने घेऊन तो परिवारासह राहत होता. किशोर हा कामधंदा करून आला की संध्याकाळी परिसरातील मित्रमंडळीला भेटायला येत जात असायचा. मराठवाड्यामधील काही मंडळी या भागामध्ये बऱ्याच काळापासून स्थायिक झालेली आहेत, तर काही लोक भाड्याने खोली घेऊन राहत आहेत. अक्षय भास्कर खिलारे वय 21 हा मूळचा हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव या गावचा रहिवासी होता. तोही कामधंद्यामुळे दसरा चौक बालेवाडी या परिसरात राहत होता. एके दिवशी अक्षय व किशोरची त्याच्या भागातील माणसामुळे ओळख झाली. त्या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मग त्यांनी एकमेकांना फोन करणे, मेसेज करणे चालू केले. एकाच भागातील असल्याने त्यांच्यातील संपर्क वाढला. फोनवरून बोलणे, चौकात भेटणे असे करता करता ते एकमेकांच्या घरी येऊ जाऊ लागले होते. अक्षय पहिल्यांदा किशोरच्या घरी आला. त्यावेळी किशोरने त्याची ओळख बायको रेणुकाशी करून दिली. अक्षय व रेणुकाची नजरानजर झाली. दोघे एकमेकांच्या नजरेत मिसळून गेले. त्या पहिल्या ओळखीतच आपण नक्कीच खूप पूर्वीपासून एकमेकांना भेटत आहोत अशा पद्धतीने त्या दोघांच्या नजरा एकमेकांकडे खिळल्या. रेणुका ही विवाहित होती, 2 मुलांची आई होती. वयाची तिशी गाठलेली होती, पण तिच्यापेक्षा जवळपास 9 वर्षांनी लहान अक्षयकडे पाहतच राहिली. तिची नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. इतक्यात किशोरने तिला हटकले आणि चहा करण्यास सांगितले. ती आत गेली, पण तिच्या मनात अक्षयबद्दल कमालीची ओढ निर्माण झाली. तर अक्षयही तिच्यावर फिदा झाला होता. त्याची नजर वारंवार स्वयंपाक खोलीच्या दरवाजाकडे जात होती. ती चहा घेऊन आली. अक्षयने तिला चहा दिला. तो जादू केल्यासारखा तिच्याकडे टक लावून पाहत होता. किशोरच्या बोलण्याकडे त्याचे लक्षच नव्हते. चहा वगैरे घेतल्यानंतर अक्षय आपल्या घराकडे जाण्यास निघाला. रेणुका त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. अक्षय रात्री घरी आला, पण त्याच्या डोळ्यासमोर रेणुका जात नव्हती. ती रात्र अक्षयने तशीच काढली व दुसऱ्या दिवशी तो पुन्हा रेणुका राहत असलेल्या घराजवळ गेला. तो रेणुकाला चोरून पाहू लागला. नंतर त्या संध्याकाळी पुन्हा किशोरची आणि त्याची भेट झाली. त्यांनी दोघांनी बाहेर गप्पा मारल्या. अक्षयला वाटले किशोर आपल्याला घरी चल म्हणेन, पण तो काही स्वतःही घरी जाण्याचे नाव घेत नव्हता आणि अक्षयलाही घरी चल म्हणत नव्हता. किशोरला दिवसभर काम करून आल्यावर
संध्याकाळी थोडीशी दारूची तलप होत असायची. मग किशोर दारू पिऊन सिगरेट ओढून निवांत घरी जायचा. तोपर्यंत त्याची मुले झोपी गेलेली असायची. तो दारू पिऊन येत असल्यामुळे रेणुकाशी त्याची रोज बाचाबाची व शिवीगाळ होत असायची. किशोरचे काम हाऊसकीपिंगचे असल्याने त्याला त्या कामातील मित्रमंडळीच्या संगतीने दारूचे व्यसन जडले होते. तो दारूसाठी जास्तीत जास्त वेळ घराबाहेर थांबत होता. दारू पिऊन घरी जात होता. त्याची बायको रेणुका त्याच्याशी भांडत होती. नवरा बायकोचे पटत नव्हते हे आता अक्षयच्या लक्षात आले होते. रेणुकाला नवरा किशोर आवडतच नाही हे हेरलेला अक्षय तिच्याशी लगट करू लागला. रेणुकाचा मोबाईल नंबर अक्षयने मिळवला. तो तिच्याशी संपर्क साधू लागला. तिलाही तो आवडत होता. ती तासनतास त्याच्याशी गप्पा मारत होती. तिलाही त्याच्याशिवाय करमत नव्हते. दोघे आता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आता किशोर कामाला गेला की रेणुका अक्षयला घरी बोलावू लागली. एकांताची संधी मिळताच ते एकमेकांच्या भाऊपाशात जायला वेळ लागला नाही. तरण्याबांड अक्षयकडून मिळणाऱ्या सुखाने रेणुकाला त्याची चटकच लागली. तर तिच्या भरलेल्या देहाचा उपभोग घेण्यासाठी चटवलेला अक्षय तिला सोडायला तयार नव्हता. संधी मिळेल तेव्हा तो तिच्याकडे यायचा आणि दोघे शरीर सुख घ्यायचे. त्याचे सतत रेणुकाच्या घरी येणे जाणे शेजारी पाजाऱ्यांच्या लक्षात येऊ लागले. तशी चर्चा सुरू झाली. हळूहळू ही गोष्ट परिसरात समजल्यामुळे त्यांनी ती खोली सोडण्याचा निर्णय घेतला. तिने खोली सोडून दुसरीकडे जाण्याचा आग्रह केल्याने किशोरने दुसऱ्या ठिकाणी रूम घेतली. थोडे दिवस असेच हा म्हणता निघून गेले. किशोर कामासाठी बाहेर गेला की अक्षय व रेणुका हे चोरून बाहेर भेटू लागले. पण अनैतिक संबंध फार काळ लपून राहत नाही. त्या भागातही तिच्याबद्दल वाईट चर्चा सुरू झाली. ही गोष्ट किशोरच्या कानावर पडू लागली. त्यामुळे किशोर संध्याकाळी कामावरून घरी आला की त्या दोघांचे किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ लागले. या रागात किशोरचे दारू पिण्याचे प्रमाण वाढू लागले. तो सतत टेन्शनमध्ये राहू लागला. किशोरच्या मुलाच्या लक्षात आपल्या आईचे हे वाईट वागणे येत होते. त्यामुळे किशोरने आपल्या मुलांना रेणुकावर लक्ष ठेवण्यास सांगितले. किशोर व अक्षय सुरुवातीला मैत्रीचे संबंध आणि एका भागातील आहे म्हणून जवळ आले होते. पण रेणुकाचे व अक्षयचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यामुळे ते सतत भेटत असायचे. हा प्रकार किशोरच्या लक्षात आल्याने त्याने बंधने घालण्यास सुरुवात केली. पर्यायाने त्या दोघांच्या संबंधात किशोर अडचण वाटू लागला. मग किशोरचाच काटा काढायचा हा प्लॅन त्या दोघांनी तयार केला. रेणुका अक्षयला म्हणाली, तुला जर मी हवे असेल तर माझा नवरा किशोरचा काहीतरी बंदोबस्त कर. त्याला आपल्या वाटेतून कायमचे काढून टाक. तू त्याला कायमचे संपवले तर आपल्याला भेटायला कुणीही अडवू शकत नाही. तिचे बोलणे ऐकून अक्षयने मान डोलवली. कामुकतेने पछाडलेल्या त्या दोघांनी किशोरचा काटा काढण्याचा कट रचला. दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास अक्षयने किशोरचा गेम करण्याचे निश्चित केले. तो आपल्या घरातून बाहेर पडताना विळा घेऊनच बाहेर पडला. त्याने किशोरच्या मोबाईल नंबरवर फोन करून खोटे सांगितले की माझ्या एका मित्राचा अपघात झाला आहे, तू जरा माझ्यासोबत चल. त्याच्या मित्राचा अपघात झाला आणि त्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने किशोर तयार झाला. त्याला अक्षयने त्याच्या घराजवळून त्याच्या मोटारसायकलवरून तामिनी घाटाकडे नेले. ते दोघे मुळशी डॅमच्या जवळपास पोचले. अक्षयने आजूबाजूचा अंदाज घेतला होता. त्याने लघुशंकेचे कारण सांगत मोटारसायकल थांबवली. रात्रीचे 8:30 वाजले होते. काळोख पसरला होता. परिसरात रातकिड्याची किरकिर ऐकू येत होती. अक्षय झाडांच्या आडोशाला गेला. किशोरही लघुशंकेसाठी आडोशाला गेला. रस्त्यावरून आतल्या बाजूला झाडांच्या आडोशाला किशोर उभा होता. ही संधी साधत अक्षयने त्याच्यावर हल्ला केला. वेळेने किशोरच्या मानेवर व चेहऱ्यावर सपासप वार केले. अंधारात अचानक झालेल्या हल्ल्यामुळे किशोर प्रतिकार करू शकला नाही. एका पाठोपाठ एक वार झाल्याने किशोर कोसळला. मग अक्षयने त्याची पॅन्ट काढली. त्यामध्ये दगड ठेवून पॅन्ट किशोरच्या मृतदेहाच्या पोटाला बांधली. त्यानंतर तो मृतदेह ओढून नेत डॅममध्ये टाकून दिला. दगड बांधल्यामुळे जड झालेला मृतदेह डॅमच्या पाण्यात बुडून जाईल. आता मृतदेह पाण्यातच कुजून जाईल आणि कोणाला काही थांगपत्ता लागणार नाही या विचाराने अक्षय तिथून आपल्या घरी निघून आला. त्याने रेणुकाला काम फत्ते झाल्याचे कळवले.
आपण आता रेणुकाला कुठेही घेऊन जाऊ शकतो या विचाराने तो जाम खुश होता. काम तर पत्ते झाले होते, प्रेमातील अडथळा दूर झाला होता. पण किशोर घरी न आल्याने नंतर काहीतरी झंझट झाली तर त्यामध्ये आपण अडकायला नको, म्हणून अक्षयने रेणुकाला हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किशोर हरवल्याची तक्रार देण्यास सांगितली आणि ते दोघेही फसले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.